ज्याला वाचवायचा तू प्रयत्न करत होता ना तो तर गेला. तुझा भाईजान शेरा मेला. आमच्या बाजीने ठार केलंय त्याला. भाईजान को कोई मार नहीं सकता. भाईजान खुद एक मौत है. अरे अशा 10 मौतींना मारेल असा बाजी आमच्याकडं. जंगली डुकराची शिकार करावी ना भाल्यानं तसा ठार केलाय शेराला त्यांनी. घ्या. या सर्व ऐवजाची दप्तरी नीट नोंद करून ठेवा. या. काय बंधुराजे, खुश आहात ना आपण? शेवटी शेराला मारून तू परशाचा बदला घेतलाच. मला शेराला ठार मारायचा नव्हता, पण असो, जे झालं ते उत्तमच. हा शेरा पुणे सोडून पळून जात असताना याच्या सोबत कोणी बाई माणूस नव्हतं? नाही, तो आणि त्याचे साथीदारच होते. म्हणजे ती खेळणीवाली अजूनही पुण्यातच आहे. संकट टळलेलं नाही बाजी. तुम्ही काहीच काळजी करू नका. त्या खेळणीवालीच्या मुसक्या ओळून तुमच्या समोर हजर केल्या बिगर यो बाजी गप्प बसणार नाही. शाबास बाजी. ती जिवंतच हवी असे काय नाही. दिसेल तिथे ठार करण्यासही आमची हरकत नाही. शेवटी पुण्यावर आलेलं संकट नष्ट करणं हेच आपलं कर्तव्य, हे लक्षात असू दे. जी. येतो आम्ही. कोतवालांनी सांगितलं खरं, पण बाई माणसाला मारणं जमणार आहे का तुला? नाही, मी तिला जिततीच धरतो का नाही बघा. बर, तुम्ही इथं सांभाळा, मी जरा जाऊन आलो. कुठे जातो? ते आलो जरा नजर टाकून. अरे कुठे नजर टाकायला जातो? तिकडे तुझी माझ्या डोळ्यात जीव आणून तुझी वाट बघत असेल. चल घरी जाऊ. ते आलो जरा जाऊन. अरे पण कुठं? अख्खी कोतवाली असताना तुलाच कशाला नजर टाकायला जायला पाहिजे रे? आणि शेरा मेलाय ना आता. दादाजी, अहो त्या जरा रुसून गेल्यात माझ्यावर, तर त्यांची समजूत मीच काढाय नका का? कोण रुसले तुझ्यावर? हा, सकाळी तुम्ही समजा गोळ केला आणि त्या माझ्यावर चिडून गेल्या. जरा समजावून येतो त्यासनी. कोणत्या? ते सांग ना. सकाळी मी पडलो होतो तेव्हा आल्या होत्या त्या. कोण र? म्हणजे नाव गाव सांगितलं तर समजेल र. दादाजी. काय? काय नाही, गप्प बसा, मी जाऊन आलो. ए बाजी, माहिती राहू दे. मगाशी हिरा रुसून गेली तुझ्यावर, एवढा तुझ्यावर जीव तिचा. तिला तरी जाऊन समजव की. हा, हेच बघातपासून सांगतोय. त्यांच्याकडे निघालोय तो तुम्ही अडवायला लागलाय. अरे मग तसं सांगायचं ना बघा. जा, लगीनच ठरवून या. माय लई खुश होईल तुझ्यावर. दादाजी, तुम्ही लगेच कुठच्या कुठं जाता बघा. आता लग्नाचा काय संबंध? त्यांनी आपली काळजी दावली म्हणून चाललो. अरे तेच तर. अरे बाबा, जे तुझ्या मनात आहे ना तेच तिच्या बी मनात आहे. टाक बोलत. नाही, माझ्या मनात काय नाही. मग थांब इथंच. मी जातो हिराला सांगतो की बाई, आमच्या बाजीच्या मनात तसलं काही नाहीये. उगा त्याच्या मागे लागू नको. नाही नाही नाही, तुम्हाला दुसरी कामं नाहीत का? काय ना, तू जा. चिडतो कशाला? मी कशाला चिडू? हा, बघ बरं आहे. कसं आहे, जीवा भावाच्या माणसाला भेटायला जाताना चिडू नाही माणसानं. जा लवकर ये. परा, तुझ्या लग्नात नाचणार आहे मी. अक्का, ऐक की, आता खरंच गावानं झालंय. चल, आपण चिचा पाडायच्या का? असं काय ग अक्का, आता एवढं आलोय तर देऊ की कोतवाल फिर्याद. आजा कुठं जाऊ नये म्हणून दोरी पण बांधली होती त्याच्या पायाला, तरी कसा काय गेला आजा? अरे आपला आज्या वाळेगावला गेलाय, गेला 8-10 दिवसात. त्याला सांगितलं होतं जाऊ नको तरी गेला. पण तुझ्यासाठी मोठ्या चाकांवर चालणारा हत्ती आणायचा म्हणून गेलाय. मग मला का नाही सांगितलं? तुला सांगितलं असतं तर तू जाऊ दिलं असतं का त्याला? मला आधी सांगायचं ना, मी सकाळपासून ओळखतोय.
आता हत्ती आला ना की आपण मिळून खेळायचं. मला घेणार ना खेळायला? पण आपल्या इथल्या खेळणीवालीकडून का नाही घेतला हत्ती? कसं घेणार? ती खेळणीवाली शेराची साथीदार आहे, तिनंच हार चोरलाय. आता जसं शिलेदारांनी त्या शेराला मारलं का नाही, तसंच त्या खेळणीवालीला बी मारणार आहेत, म्हणून ती लपून बसली या. बघ, नाव घ्यायला आणि शिलेदार यायला गाठ पडलं. 100 वर्ष आयुष्य आहे. या शिलेदार, अख्ख्या पुण्यात तुमचंच कौतुक चाललंय. कसं काय मन धजलं हो एखाद्याचा जीव घ्यायचा? मला तर जमलं नसतं बाई. गनिमांचा जीव घ्या जन्म असतो शिपायाचा. मग त्या खेळणीवालीचा जीव कधी घेणार? बाजीबाई माणसाचा जीव घेत नसतो, पण हा येळ आली तर हिंदी. शेवटी स्वराज्य महत्वाचं. काय बाई, धाडस म्हणायचं का काय? त्या शेराला तुम्ही मारलात की तो आधीच मेला होता. खा, तुला खरं वाटत नाही काय? नाही, त्या दिवशी देवळात तुमची आई बारक्या पोरासारखं तुमचं तोंड पुसत होती. आणि बारक्या पोरांना कसं जमणार ना लढाई, म्हणून विचारलं. ते मला जरा तुमच्या संगत बोलायचं होतं. मग बोला की. तुझ्या अक्का संगत बोलायचं एकट्यानं. या बाया, एकट्यानं? त्या शेराला मारल्यापासून तुमचं धाडस लईच वाढलंय म्हणायचं की. अक्काची जिम्मेदारी माझ्यावर आहे. काय बोलायचं असेल तर इथंच बोला. म्हणजे ते मगाशी तुम्ही माझ्यावर चिडला नाही, म्हणजे रडला. हिरा रडली? हे चांगलं नाही केलं शिलेदार तुम्ही. आमच्या हिराला रडवलं. अहो नाही नाही, मी कुठं ह्याच. आमच्या हिराच्या डोळ्यात उगाच असू येत नाही. काय केलं तुम्ही? आणि काय गे हिरा, तू का रडलीस? तू पण ना छबू मामा. चल. नाही नाही, काय झालं ते तरी कळू दे मला. जाऊ दे, ज्यांना आपलं महत्वच नसेल त्यांना कळून तरी काय फायदा. चल. अहो नाही नाही, तसं काय नाही. तुम्ही शेराला मारलं, लई पराक्रमी तुम्ही, म्हणून का आमच्या हिराला रडवायचं? नाही नाही, अजिबात नाही. बाजी एखाद्याची मान मोड, पण मन मोडणार नाही कुणा. मग का रडली हिरा? अहो मी कुठं याच. चल चिचोक्या. अगं हिरा, शिलेदार काहीतरी सांगायला लागल्यात. चल, बडबी वाट बघत असेल घरी. अगं हिरा, असं मन मोडून जाऊ नये कुणाचं. तू आता चल, नाही तर मी तुझी मान मोडेन. हे बया, एकुलती एक मान आहे माझी, आणि ती बी नाजूक. चल मग. अगं पण असं अर्धवट कळलं तर माझ्या मनाला चैनच पडत नाही बघ. काही गरज नाही. चल. त्या हसल्या म्हणायच्या की चिडल्या. बाजी
म्हटलं ते हसल्या पण तुझी माय तुला रडवणार. अरे बाबा तू येत घरी पोहोचला नाही ना तर तुझी माय 5,000 घेऊन चौकीत येईल तेव्हा शिलेदार आता चला. दादाजी बाजी तुझ्या लग्नात नाचणार आहे मी. चला. अगं ये बायांनो, अगं हात चालवा की ग भराभरा. माझा बाजी कधी बी येईल. आज तुमच्या पायाला भिंगरी आणि अंगाला पिसं फुटलेत बघा. अगं मग आपल्या मराठी दौलतीचा मोठा गणिम मारलाय माझ्या बाजीनं. अख्खं पुन्हा कौतुक करते त्याच. आमच्या पोरीला सून करून घ्या असं म्हणत पोरींच्या बापाचे झुंबड उडेल बघा तुमच्या दारी. पोरींच्या बापाची झुंबड उडल ग पण पदरात पडलेला ह्यो देवटा तयार व्हायला ना ग. अगं आजारी पडायचं ढोंग करायचं मग बघा करील लगीन. अगं मरणाच्या दारी जाऊन पोचले मी पण माझा बाजी माझं ढोंग बराबर ओळखतोय. कोतवालीचा लय हुशार शिलेदार हाय माझा लो. बाजी दादा आला. अगं बया आला माझा शूर बाजी. अगं आटपाकी लवकर. अगं कावेरी जा भाकरीचा तुकडा आणि पाणी घेऊन ये जा. से कौतुक बघाय आज तुझा बाप जितका पाहिजे होता बघ. लई अभिमान म्हटलं असतं बघ त्याला तुझं. डोळ्यात पाणी का तुझ्या. अरे वर्षा दादा दिसला तुझ्या जाग. वर्षात समजणार. आता डोळ्यातून एक टिपूस पण काढायचं. हा मावशे द्यायला लागा. तो भाऊ त्याच्या बहिणीचं कसं दणक्यातला गेली लावून देणार बघ. आता तू बी तुझ्यासाठी पोरगी बघ म्हणजे दोघांचं लगीन एकाच मांडवात उरकून टाकू. अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ. औंदा ह्याचं लगीन करायचंच नाही तर. बाजी तू कावेरीसाठी पोरगा हुडव. अरे बरं का बाजी मी तुझ्यासाठी पोरगी बघितली. बाजी तुझ्या त्यांचं काय. कोण अगं ते हे ग काय नाव बरं. लय भारी नाव आहे. त्यांना ते ना भाजी काय नाव त्यांचं.
अगं ते हार चोरायचं काय हे विचारते. हा हिरा हिरा. हिराचं काय? हिरा चिंतामणी हिरा. तू गेला नाही का चोरीला? हा. त्या पोराच्या डोक्यात काय पण असतंय बघ. जेव्हा बघावं तेव्हा हिराच. बरोबर आहे अक्का तुझं. बाजीच्या डोक्यात साधा कदा हिरा. दादाजी मी तुम्हाला घोड्याला वैरण पाणी बघा सांगितलं होतं. चालतंय. कवा सांगितलं तुम्हाला घोड्याला चारा पाणी टाका? बघा असं विचारता तुम्ही. हे दाद्याचं सोड. आता चिंतामणी हिरा तू विसर आणि एखादी हिऱ्यासारखी सून आण बाबा घरात. हिरा मिळत नाही तोवर बाजीचं लग्न काय होणार नाही. काय रे तू काय ज्योतिषी झालास? उगा काय बाय माझ्या लेकराच्या मनात भरून देऊ नकस. औंदा माझ्या लेकाचं लगीन करणार म्हणजे करणार. अगं आता मी तेच सांगतोय ना. काय सांगू नकोस. तुझा घोड्याला वैरण पाणी घाल जा. उगाच माझ्या लेकराच्या डोक्यात नाही ते तू घालू नकोस. जा. तुला काय झालं हसायला? बघ की काय बी भरतात माझ्या डोक्यात. तू दादा ढकलू नकस. मला चांगलं माहितीये तुझ्या डोक्यात सदा कदा हिराच आहे. तुझं आपलं काय ते काहीतरीच कुठं. हा ठेव डोक्यावर हात. आता घे माझी आण आणि सांग हे समजा खोट आहे. नाही म्हणजे खरंय तुझं म्हण. माझ्या डोसक्यात सदन करत त्याच असत. बाजीबाई माणसाचा जीव घेत नसतो पण हा येळ आली तर घेऊन दे. शेवटी स्वराज्य महत्वाचं. सगुण मावशी अगं तुला माहिती का लय मोठा होता शेरा. 4 हात तरी असतील. दक्षिण दरवाजामधून पळायचा प्रयत्न करत होता पण आमच्या शिलेदारांनी त्याला भाला मारून मारलं. तुमचं शिलेदार? पण शिलेदाराला कसं जमलं असेल शेराला मारायला? त्यात काय अवघड. मी असतो तर मी सुद्धा मारलं असतं. अरे पण गबगा तू काय गोष्टी करते? काम कर. शिलेदारांना भाल्यानं मारलं तू कशानं मारलं असतस रे? माझी तलवार आहे ना. थांब धावतोच तुला. अगं हिरे हिरे चित्त कुठे आहे तुझं? ही कापड कुणाची? अक्का तर करत नाही असलं काय. शेवंता आज्या पोचला का? नाही अजून. आज परत कधी येणार आहे? येईल. कुठं जात नाही तुझा आजा. सारखा आपला आजा 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 आजा. विचार की एकदा बुडी बिला. जा रे. चल का सगुणा. विचार की ग विचार की ना. गजानना मी शिलेदारांना खेळणेवाली बद्दल सगळं खरं खरं सांगेन पण
पण लवकरात लवकर मला तो हार मिळू दे.